श्री स्वामी समर्थ. एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातील असं वाटून लक्षात ठेवायचं. स्वामी म्हणतात, तुम्ही जर इकडे जिवंत माणसाचा निरादर कराल आणि तिकडे माझी भक्ती कराल आणि यात जर स्वतःचं सुख समजाल तर हे तुम्हाला खूप जास्त पुण्याच्या नाही तर पापाच्या मार्गाकडे नेत आहात. माणसाचं मन हे नेहमी निर्मळ असलं तर त्याला पुण्य कमवायची गरज आणि चरित्र गमवायची भीती ही कधी उरत नाही. आपले मन नेहमी निर्मळ ठेवा. योग्य दिशेला जात आहात तर प्रयत्न करा. बाकी सर्व चांगलं होईल हे मात्र लक्षात ठेवा. कडू आहे पण सत्य आहे. माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण लोक पैसा जपवतात आणि माणसांना वापरतात. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं आणि काही माणसांना सांभाळून राहायचं. समाधानी राहणे हे जगासाठी सर्वात मोठे सुख आहे. पुस्तक म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे. त्याचा सामना करा. त्या पुस्तकाला वाचण्याचा प्रयत्न करा. पुस्तक कदाचित काही लोकांना वाचू वाटत नसेल, पण जीवनात बऱ्याच वेळेला पुस्तक हा अशा गोष्टी शिकवून जातो ज्या गोष्टी बाकी कोणीही शिकवू शकत नाही. स्वामी सांगतात, काळीज असलेल्या लोकांना नेहमी इतरांची काळजी येते, पण ज्यांचा काळीजच दगडाचा आहे त्यांना इतरांबद्दल काहीही भावना निर्माण होत नाही. त्यांची दया करुणा हे कायमची संपून जाते. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु प्रभाव मात्र नात्याचा होतो. माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याच माणसांची त्याला साथ सोडली जाते. ज्यांनी तुमच्या चुका काढल्या त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण हे तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधू शकतात. सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवायचं आणि गरज संपली की विसरायचं. तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक फार डेंजर असतात. लोकांना तबला नाही आवडत, ढोलकी आवडते. दोन्ही बाजूने वाजवता येते. म्हणून लक्षात घ्या, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका हा पाठीवर मिळतो. कोणी माझं वाईट करतंय हे ज्याचं त्याचं कर्म आणि आपण आपले काम करतोय हे आपले धर्म. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, कुणा वाचून कुणाचे काही आडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. कोणत्याही बोलण्यावरून, कोणाच्याही बोलण्यावरून, कितीही सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणूस ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे माणसे दुरावणार नाही. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं, पण जे स्वतः त्यात शब्दाचा खरा मानणारा असतो तो कुठेही समजावू शकत नाही. माणसातील माणुसकी जर संपली तर कायमचा तो माणूस पूर्णपणे बर्बाद झाल्यासारखा असतो. तो कधीही इतरांपुढे माणुसकीने वागत नाही. त्याला इतरांचं काहीही घेणं देणं नसतं. आनंदातून उमजलेलं हास्य सुंदर असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि अडचणी झगडताना नकळत खुललेलं स्मित हास्य केवळ अप्रतिम सौंदर्य असतं. पुष्कळदा आपण असं म्हणतो की चहा असा होतो, जेवण तसं होतं, पण चव त्याची वातावरणाची असते. ज्या पद्धतीचं तुम्ही ऑफर करता त्या सौजन्याची असते. ती चव जिव्हाळ्याची असते. वस्तू फक्त नाम मात्र असते. झाडावरचं फूल म्हणजे हे आईवडिलांच्या सानिध्यात जपणारी मुलं. खऱ्या सुख दुःखांची त्यांना जाणीव कधी नसते जोपर्यंत तो खाली पडत नाही. स्वतःच्या यातना आयुष्यक्रमाची आणि भावनात्माची तणावाची तितक्याच लहरीची दुसऱ्याला कोणीही सांगू नका. स्वामी बोलतात, पुष्कळदा आपण असं म्हणतो की प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात, पण आपण त्यांची सेवा तेवढी नाही करत. स्वामी नाम जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केलेच पाहिजे. एका दिवसाची काळजी ते प्रत्येक वेळेसाठी काळजी ठरते. स्वामी सांगतात, कुणालाही कमी लेखू नका, कारण तर उडून जातो तो कागद असतो आणि टोचून बोलून जातो
टोमणे मारून जातो तो आपल्या जवळचा एखादा व्यक्ती असतो. लक्षात घ्या, या व्हिडिओला दुर्लक्ष करू नका. या व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत येत्या काही काळासाठी हा संदेश न चुकता न बंद करता ऐकत राहा. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा स्वामी संदेश फार चांगला ठरेल. याने तुमच्या जीवनात तुम्हाला आनंदाची बातमी नक्की मिळेल. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. माणूस स्वार्थासाठी वातावरणानुसार देव बदलतो आणि त्याच्या गरजेनुसार माणसे बदलतो. माणसाकडे लक्ष देणे टाळा, कारण तो एवढा स्वार्थी आहे की तो वेळोवेळी देवाला सुद्धा बदलत असतो. आपण प्रत्येक वेळेला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माणूस असा व्यक्ती आहे जो प्रत्येक वेळेला देव सुद्धा बदलतो. माणूस प्रत्येक वेळेला त्याला हवा आहे तसं लोकांकडे लक्ष देतो, पण तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून चला. प्रत्येक वेळेला संकटे येतील आयुष्यात, त्यांचा सामना करायला शिका. स्वामी म्हणतात, प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्यासाठीच गोष्टी करेल असं नसतं. काही लोक आपल्या वाईटावर सुद्धा तुटून पडतात. आपण फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आज जर तुमचा स्वामी नामावरती विश्वास असेल तर तुम्हाला साथ नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज जर स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल ना तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देतील. विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधीही सोडत नाही जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. स्वामी बोलतात, कायम त्यांच्या पाठीशी मी उभा आहे जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व हे आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट ही शक्य होत असते. आज आपल्या आयुष्यात अपार संकटे असतात. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देणार नाहीत. फक्त स्वामी नामावर विश्वास तर ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे, फक्त विश्वास ठेवा. अशी स्वामी समर्थ नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा आपल्या सोबत कायम आहे. स्वामी आपली साथ कायम देत आहेत. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. संकट कितीही असू दे आयुष्यात, प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवा. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज जर तुमच्या आयुष्यात काही संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करा. पुढे जा, कारण ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ तुम्हाला देत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी आपल्यासाठी खूप प्रयत्न करतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा. बाकी सर्व तर स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्कीच करतात. स्वामींना न दुर्लक्ष करता विश्वास ठेवून बघा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामावर आपला विश्वास असतो, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे हेच खूप चांगले असते. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आज हा संदेश जो व्यक्ती दुर्लक्ष करेल त्याला हा संदेश कधीही दुःख सुख देणार नाही. हा संदेश ज्या व्यक्तीने शेवटपर्यंत ऐकला त्याच्या आयुष्यात नक्की नेहमीच सुख येईल. स्वामी बोलतात, आयुष्यात सुख प्रत्येकाचं आहे, दुःख सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. मात्र तो व्यक्ती पुढे जातो तोच आयुष्यात प्रत्येक वेळेला यशस्वी होऊ शकतो. आज संकटे आहेत आयुष्यात म्हणून घाबरू नका. त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला अडचणी येतील आयुष्यात, त्यांचा सामना करून पुढे जा, कारण यश फक्त तेच मिळवून देता येईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी, फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना कराल तर तुम्ही खूप पुढे जाल. संकटे आहेत म्हणून घाबरणे हे पूर्णपणे मूर्खपणाचे लक्षण आहेत. संकटांचा सामना करणे हेच तुम्हाला पुढे नेण्याचे सर्वात सोपे आणि उत्तम मार्ग आहेत.
स्वामी नेहमी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करणार आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक अडचणीत मार्ग नक्की सापडतो. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना न घाबरता पुढे प्रयत्न करा, कारण ते आपल्याला यशस्वी करतील. पण संकटांना जर घाबरसाल तर पुढे जाऊ शकणार नाही. आज संकटे आहे म्हणून त्यांना दुर्लक्ष करताय, त्यांना घाबरताय, हे मूर्खपणाचे लक्षण आहे. संकटांना न घाबरता पुढे जाणे यशस्वी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वामी बोलतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त सामना करण्याची जिद्द आपल्यात असावी. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात, फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असावा. काही लोक आहेत जे आयुष्यात स्वामीवरती विश्वास ठेवणे टाळतात. स्वामीनामावर त्यांचा भरोसा नसतो. आपला स्वामीनामावर भरोसा असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामीवरती जर आपला विश्वास आणि भरोसा असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः मदत करतात. स्वामी सांगतात, काळजी करणे सोडा, कारण प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. आपल्या स्वामीवरती विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही असू द्या, आपल्याला मार्ग नक्की मिळतो. प्रत्येक संकटात अडचणीत मार्गदर्शन करणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामीच आपल्याला पुढे सतत नेत आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. अशक्य गोष्टी असतील भरपूर, पण त्या सुद्धा शक्य होतील जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. आज त्या गोष्टी सुद्धा शक्य होतील ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत, आणि त्या गोष्टी सुद्धा शक्य होतील ज्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणात स्वामी तुमची मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, काळजी करण्याची गरज नाही, फक्त विश्वास ठेवून चला, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या एखादी गोष्ट मनाप्रमाणे होईल किंवा मनाविरुद्ध होईल, त्यांचा सामना करा, कारण प्रत्येक वेळेला चांगलं झालं असतं तर स्वामीनामांनी कधी कुणाला काही मिळालंच नसतं. फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामी कधीही आपल्याला दुर्लक्ष करत नाहीत. आपला त्यांच्यावरती जर विश्वास असेल ना तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन सुद्धा आपल्याला नक्की मिळतं. ज्या गोष्टीसाठी आपण सदैव विचार करतो ती गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्याला मिळेल असं नाही. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवून चला, बाकी सर्व मनाप्रमाणेच होईल हे मात्र नक्की आहे. स्वामी सांगतात, संकटांचा सामना करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ फक्त स्वामी देतील. आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध होत असेल तर ते प्रत्येक वेळेला मनाविरुद्धच होईल असं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमची साथ कायम देत आहे, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी स्वतः मदत करतात. संकटे आहे म्हणून घाबरू नका, स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देतात. आपली साथ स्वामी देतात, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटे येतील पार, स्वामी नाम करेल आपल्याला पार. विश्वास ठेवून चला, बाकी सर्व स्वामीच करतील संकटे दूर. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि होत राहणार. आज ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या देखील शक्य व्हायला सुरुवात होईल जर स्वामी नामावरती आपला विश्वास असेल. आज आपण ज्यासाठी प्रयत्न करतोय त्या गोष्टी सुद्धा चांगल्या व्हायला लागतील. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तर मनाप्रमाणे होतच असतं. संकटामध्ये स्वामी आपल्याला मदत करतील, संकटाच्या बाहेर देखील स्वामी काढतील. आणि स्वामीवर जर आपला विश्वास असेल ना तर स्वामीच प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेर नेतील. आपल्याला अशक्य संकट येतील आयुष्यात, त्यांचा सामना करायला हवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतील. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे, त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा. बाकी सर्व तर आज जसं चाललंय तसं चांगलं चालत राहणार. काळजी करणे थांबवा, प्रत्येक काळजी करण्याचा विचार सोडा, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी हे करत आहेत.
प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतील या गोष्टीवर विश्वास आहे तर मग काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, माणूस हा स्वार्थासाठी जगतोय. आजकाल त्याने त्याची माणुसकी काय राहते हे पूर्णपणे विसरून टाकलेली आहे. प्रत्येक वेळेला त्याच्या आयुष्यात संकट येतात. त्या संकटांचा तो सामना सुद्धा बरोबर करत नाही. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन कधी सारखा नसतोच. दृष्टिकोन हा ज्याचा त्याचा असतो. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होते. स्वामी म्हणतात, आपले निर्णय असे असायला हवे जी नात्यामध्ये एकता वाढवेल, असे नको जी नात्याला दूर करतील. निर्णय नेहमी असे घ्या जे तुम्हाला नेहमी पुढे नेतील. स्वतःवर विश्वास ठेवा. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. नक्की लक्षात ठेवा, हे आपल्याला कधी कुठे आणि कसा वार करतील, कसा धोका देतील हे कोणीही सांगू शकत नाही. आयुष्यात खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांना असलेली कधीही गोष्ट अशक्य नाही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याच्या कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझवायला नेहमी हवा कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात तेलही कमी पडते. त्याच प्रकारे प्रत्येक वेळेला दुसरं तुम्हाला मागेही ओढणार नाही. कधी कधी स्वतःची मेहनत, स्वतःचा निष्काळजीपणा, बेकायदेशीर केलेले कामं सुद्धा आपल्याला मागे आणतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. सामना करणारा पुढे जातो आणि घाबरणारा हा तिथल्या तिथेच राहतो. एखादा व्यक्ती संकटांचा सामना करूनही जाग्यावर आहे तर ते कदाचित माघार पडला असेल. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट चांगली होते. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेही नक्की होते. जर स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला अडचणी ह्या दूर होतात. आपण जे करतोय ते नक्की चांगलंच करतोय. आपला ज्यांच्यावरती विश्वास आहे ते स्वामी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपल्याला संकटांना घाबरण्याची गरज नाही. संकटे येऊ द्या अपार, त्यांना स्वामी करतील पार. स्वामी कायम देतील साथ आपली. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहे. त्यामुळे काळजी करण्याची आपल्याला गरज बिलकुल नाही. स्वामी बोलतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट चांगलीच होणार आहे. ही गोष्ट जर मनात ठेवली तर प्रत्येक गोष्ट चांगली होते. स्वामी म्हणतात, काळजी न करता पुढे चला. कारण आपल्याला स्वतःला चिंता करण्याची गरज नाही, फक्त चिंतन करण्याची गरज आहे. देवाचे चिंतन करा. स्वामींचे नामस्मरण करा. कुठल्याही देवाचे किंवा देवी देवतांचे नामस्मरण करणे हे आपल्याला योग्य दिशेकडे नेहमी नेऊ शकते. स्वामी म्हणतात, कुठल्याही देवाचे चिंतन केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख हे दूर व्हायला लागतात. आज न उद्या एखादी गोष्ट आहे जी मनाप्रमाणे होणार नसते. एखादी गोष्ट असते जी मनाप्रमाणे होत असते. आपला विश्वास जर असेल तर सर्व चांगलं होत असते. संकटांना न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती कधीही आयुष्यात थकत नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल तर संकटांना कोणीही घाबरत नाही. आपल्याला जे काही संकट आहे ते प्रत्येक वेळेला दूर करता येते. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आज न उद्या ज्या गोष्टी मनाप्रमाणे आहेत त्या तर चांगल्याच होतील, पण ज्या मनाविरुद्ध आहेत त्या सुद्धा चांगल्या होतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ मी नेहमी देत आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी हे साथ नक्की देत असतात. स्वामी सांगतात, संकटे आयुष्यात आहेत तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नेहमी देणार. विश्वास ठेवून तर बघा. आज न उद्या प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांचा सामना करणारा व्यक्ती कधीही माघार घेऊ शकत नाही, कारण संकटे प्रत्येक वेळेला त्यांची साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत करतात आणि आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांना स्वामी मार्गदर्शन सुद्धा करत असतात. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या कधी शक्य होऊ शकतात की नाही या प्रत्येकाला वाटतं. फक्त त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे हे कोणीही लक्षात घेत नाही. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे काळजी न करता विश्वास ठेवून पुढे चला. बाकी सर्व तर तुमच्या मनाप्रमाणे हे होतच आहे.
प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली हे लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत सुद्धा करतात हे सुद्धा लक्षात घ्या. आज एखादी गोष्ट आहे जी कदाचित तुम्हाला आवडत नसेल, पण ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला संकट येतील आयुष्यात, त्यांचा सामना करा आणि पुढे जा, कारण स्वामी देतील तुमची साथ. आज तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटते किंवा चिंता वाटते, तर ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे किंवा नाही याचा अंदाजा तुम्ही लावू शकत नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवसाल तर पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात. प्रत्येक व्यक्ती त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. आपली जिद्द ही चांगली असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी मदत नक्की करतात. आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील तर संकटांचा सामना सुद्धा आपल्यालाच करावा लागतो. आज न उद्या प्रत्येक वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करणारा व्यक्ती हा पुढे जातो. नेहमी लक्षात घ्या, संकटात फक्त स्वामीच तुमची मदत करतील आणि वाईट काळात देखील स्वामीच तुमची मदत करत असतील. आज न उद्या एखादी गोष्ट मनाप्रमाणे होतच असते. काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात. त्यांचाही सामना जर केला तर आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहे. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे कधी होणार नाही हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा. स्वामी कायम साथ देतील हे गोष्ट सुद्धा नक्की लक्षात ठेवा. संकटांचा सामना केल्याशिवाय मार्गदर्शन नक्की मिळतं असं प्रत्येकाला वाटतं, पण असं नाही. जो व्यक्ती संकटांचा सामना करेल त्यांना स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतील. स्वामी बोलतात, शक्य आहे प्रत्येक गोष्ट, फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच तुमची साथ नेहमी देतात. आज न उद्या प्रत्येक काळात स्वामी तुमची साथ देणार आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्नही योग्य दिशेला करा. प्रत्येक वेळेला अडचणी येतील आयुष्यात, अडचणींची साथ द्या. स्वामी नामावर विश्वास ठेवा. तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार. प्रत्येकाच्या संकटात प्रत्येकाला स्वामी मदत करत असतात हे मात्र नक्की आहे. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे तेवढे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटतं मी कायम त्यांची साथ देतोय. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात घ्या, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय. तुम्ही काळजी करू नका. हा संदेश शेवटपर्यंत जर ऐकसाल तर तुम्हाला प्रत्येक वळणावर मदत सुद्धा स्वामी करणार. अशक्य असं काहीही नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकटमुक्त स्वामी तुम्हाला करत असतील. आज ज्या संकटांचा सामना करताय ते संकटे सुद्धा फार काळासाठी नाहीत तुमच्या आयुष्यात. प्रत्येक वळणावर ते तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असेल. बरेच लोक संकटांना घाबरतात, कारण त्यांना वाटतं संकट आपल्याला पूर्णपणे मागे टाकेल, पण असं नाही. संकट तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. त्या संकटांचा सामना जर केला तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. आज न उद्या स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत जर पाहिजे असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत हे करत असतात. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात आणि कायम त्यांनी तुमची साथ दिली आहे. आज ज्या गोष्टीचा आपण विचार करतोय कदाचित त्याबद्दल कधी विचार केलाही नसेल. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. आज एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतित असाल तर काळजी नका करू, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतात. फक्त विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होते. आज तुमच्या आयुष्यात संकटे आहे, कदाचित उद्याही ते संकटे असतील, पण जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला ते संकटे दूर व्हायला मदत मिळते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती त्रास देतो, त्या त्रासाला घाबरायचे नसते. आपले प्रयत्न कधी थांबवायचे नसते. सतत पुढे जायचं आणि योग्य दिशेला आपले प्रयत्न करत आयुष्यात यशस्वी मात्र नक्की व्हायचं. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला संकट येणार. संकटांचं कामच आहे तुम्हाला त्रास देणं. फक्त ते तुमच्यावर असतं अवलंबून तुम्ही त्यांचा सामना कसा करताय. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यातच संकटे का, तर असं नसतं. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जो त्यांचा सामना करतो तो नेहमी पुढे जातो आणि जो त्यांना घाबरून राहतो तो तिथल्या तिथेच राहतो. आज जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव हा नक्की येईल.
स्वामी बोलतात, मी कायम त्यांची साथ देत आहे जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून आहे. त्यामुळे फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, बाकी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. स्वामी कायम तुमची मदत करतात, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. संकटात असाल तर स्वामी नामाचा जप घ्या. तुमच्या आयुष्यात अपार संकटे येत असतील तर श्री स्वामी समर्थ नाम घ्या. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणारा व्यक्तीच हा पुढे जातो. आज तुम्ही एखाद्या गोष्टींना घाबरत असाल तर कायम घाबरत राहाल हे विसरू नका. स्वामी बोलतात, घाबरणे सोडा आणि प्रयत्न करणे चालू करा, कारण तुमच्या प्रयत्नांनीच तुम्हाला देवसुद्धा मदत करणार आहे. प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर यश तुम्हाला नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आज ज्या संकटांना घाबरताय ते संकटे फार काळ तुम्हाला त्रास देणार नाहीत. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः नक्की करतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास तर ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करतोय. आज ज्या संकटांना घाबरताय त्यात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतायत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची कारण नाही, घाबरण्याचे कारण नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, संकटांना घाबरणारा व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि जो संकटांचा सामना करतो तो पुढे गेल्याशिवाय राहू शकत नाही. संकटांना न घाबरता पुढे जाणे यातच खरे यश आहे आणि ते जर तुम्ही पूर्ण कराल तर नक्की पुढे जाल. संकटांमध्ये स्वामी मदत करतील आणि स्वामीच तुमची साथ कायम देतील, हे मात्र लक्षात ठेवा. आज ज्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही काहीही करू शकत नाही, तो कायम तुमची साथ देईल. स्वामी कायम तुमची मदत करतात, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे, फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून असायला हवा. स्वामी म्हणतात, आजच्या आयुष्यात ज्या लोकांना वाटतं की संकटे खूप आहेत, त्या संकटांचा सामना करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे, कारण स्वामी त्यांचीच मदत करतात जे संकटांमध्ये विश्वास ठेवून स्वतःच्या दमावर पुढे जाण्याचा विश्वास ठेवतात. ज्या व्यक्तीमध्ये स्वतः एवढी शक्ती असते की तो स्वतःच्या बळावर पुढे जाऊ शकतो, स्वामी त्याला नेहमी साथ देत असतात. आज जर एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल तर त्याबद्दल रडणे सोडा आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम सांगतात, अशक्य असं काहीही नाही जर विश्वास स्वतःवर असेल तर, आणि आपले प्रयत्न कधीही खाली जाणार नाही जर प्रयत्न प्रामाणिक केले गेले तर. आज न उद्या प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवला तर. आज एखादं संकट आहे म्हणून उद्याही ते असेल याचाही आपण काहीही सांगू शकत नाही, कारण संकटे हे वेळेला बघून बदलतात. आपल्या आयुष्यात अडचणी आहे तर संकटेही बदलू शकतात. आपल्या संकटांचा सामना असा करा जसे तुम्ही चांगल्या दिशेला प्रयत्न करून यशस्वी होत आहे. संकटे येतील आयुष्यात, फक्त सामना करायला विसरू नका. ते सामना करणे म्हणजे त्यांना पळणे किंवा घाबरणे नाही, किंवा त्यांच्यासोबत दोन हात करणे नाही. फक्त आपले काम आणि प्रयत्नही न सोडणे म्हणजे संकटांचा सामना करणे होय. संकटे आयुष्यात येणे हे प्रामाणिक आहे. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणे हे आपले नैसर्गिकरित्या काम आहे. आपण जर ते करू नाही शकलो तर आपल्याला ते संकटे नेहमी माघारी ओढेल. त्यामुळे आता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे हा एकच मार्ग असतो. स्वामी सांगतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याला यश नेहमी मिळतं. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देतात, फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे हे फार गरजेचे असते. तर स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, आजच्या युगात प्रत्येकाला वाटतं की काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे आहेत, त्या तशाच त्यांच्या मनाप्रमाणे होत जाव्या. प्रत्येकाला वाटतं संकटांचा सामना करून त्यांनाही यश मिळावं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप आनंद मिळत असतो. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकते. विश्वास असायला हवा, बाकी सर्व तर स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतीलच. स्वामी सांगतात, काळजी न करता विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला, आणि ज्याचा त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे अशा स्वामी भक्तांना कधी कुणाशी घाबरण्याची गरज नाही, कधी कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे असते, बाकी तर सर्व स्वामी त्यांच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी म्हणतात, संकटांना कधीही घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करत राहा.
बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे हे करत असतील. आज न उद्या एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायची असेल तर ती होते. फक्त आपले कर्म चांगले हवे. आज जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल, ते मिळवण्यासाठी तुमच्याकडे पर्याप्त सामर्थ्य नसेल तर मेहनत करा. काही लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीत, तर सरळ विषय आहे की पैसे कमवा तेव्हा पैसे येतील. म्हणल्याने येणार नाही. त्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. प्रयत्न करून दिवस रात्र कष्ट करून तुम्हाला पुढे जावं लागेल. आज न उद्या सर्व काही चांगलं होईल. मात्र ते कधी होईल असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. चांगलं नक्की होईल. फक्त विश्वास स्वतःवर आणि प्रयत्न करून आपले प्रामाणिकपणे यश लक्षात ठेवा. आज ज्यांना वाटतं की एखादी गोष्ट मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत करावी लागते, पण ती गोष्ट मनाप्रमाणे झालीच पाहिजे यासाठी आपल्याला लढावं लागतं. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एकाग्रतेने प्रयत्न करावे लागतात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी ठरवतात. तुमचे प्रयत्न तुम्हाला अपयशी ठरवतात आणि तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा नक्की करतात. संकट काळात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सतत करतात. फक्त विश्वास ठेवा त्यांच्यावरती, कारण ते तुमची साथ कधीही सोडत नाहीत. आज ज्याने स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवलाय, त्याला त्याच्या आयुष्यात काळजी अथवा चिंता करण्याची गरज नाही. स्वामी नामावर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. विश्वास तर ठेवा स्वामी नामावर. अरे कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला त्यांची मदत स्वतः स्वामी करतील. आज स्वामी तुमच्या सोबत आहेत, त्यात तुमचं यश आहे. स्वामींना दुर्लक्ष न करता प्रयत्न करा, त्यातच तुम्हाला मोठं यश मिळत असतं. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात खूप पुढे जाल. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कदाचित एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल, तर प्रयत्न तसे करा की ती गोष्ट मनाप्रमाणे झालीच पाहिजे. प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो, तर मग आपली एखादी गोष्ट करण्याची इच्छा असायला हवी. सर्व काही मनाप्रमाणे झाले असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवून चला. स्वामी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी बोलतात, कायम तुमची साथ मी देत आहे. विश्वास ठेवून प्रयत्न करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत मी नक्की करत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत, त्यामुळे काळजी न करता पुढे जा. आज न उद्या तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी ही मदत करणार आहेत. फक्त विश्वास ठेवा. स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. संकट काळात स्वामी मदत करतील आणि स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ सुद्धा देत असतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात कधी घाबरण्याची गरज पडणार नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होईल. आयुष्यात अत्यंत संकट आहेत, तरी स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही, जे माझ्या नामावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व गोष्टी शक्य व्हायला लागतील. आज जर स्वामीवरती विश्वास ठेवाल तर उद्या प्रत्येक वाईट काळात स्वामी तुमची साथ देऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील. स्वामी नाम कायम पाठीशी, या गोष्टीवर विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. त्यामुळे त्यांच्यावरती तुमचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो जे माझ्यावरती श्रद्धा ठेवतात. मी त्यांच्याच पाठीशी असतो जे माझ्या नावाचे नाम स्मरण करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, स्वामी तुमची मदत नक्की करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी बोलतात, काय चिंता करताय, कशाची काळजी करताय. विश्वास ठेवा माझ्यावरती, कारण मार्गदर्शन मीच करतोय. हो, जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. विश्वास फक्त तुमचा स्वामी नामावर ठेवा. बाकी सर्व चांगलं आहे आणि होतच राहणार. आयुष्यात संकटे तुमची आहेत, म्हणून त्या संकटांना घाबरणे हे मूर्खपणाचे पहिले लक्षण होय. संकटांना न घाबरता पुढे जाणार तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार.
आज एखादं संकट आलंय म्हणून घाबरायचे का तर नाही, त्या संकटांचा सामना करून पुढे जायचे. बाकी सर्व स्वामी नक्की करतील. आपल्या मनाप्रमाणे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी मार्गदर्शन सुद्धा करत आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी मदत करेल आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देत असतील. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देईल आणि मार्गदर्शन सुद्धा दाखवत असतील. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला मार्गदर्शन हे नक्की मिळतं. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी देणार आहे, जे स्वामी नामावरती विश्वास ठेवणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी साथ देणार आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतील. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे. फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. प्रत्येक संकटात स्वामी मार्गदर्शन करतील. स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल ना, तर आयुष्यात अशक्य अशा गोष्टी कधीही होणार नाही. स्वामी सांगतात, संकट समयी मदत मी तुम्हाला करत आहे आणि तुम्हाला वाईट काळात सुद्धा मदत मी करत आहे. फक्त विश्वास ठेवून चला स्वामी नामावरती, कारण स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. आज न उद्या एखादे संकट आहे आयुष्यात, त्यांचा सामना करावा लागेल. संकट कितीही मोठं का असेना, फक्त स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल तर त्यांचा सामना करणे सोपे जाते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत सुद्धा स्वामी करतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक संकटात स्वामींनी तुम्हाला मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आज ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे तो सदैव पुढे जात राहील.